आज होतं आपल्या मामाच्या घराजवळच्या एका दादाचं लग्न, म्हणजे आपल्या मामाचे लग्न. आणि त्या लग्नामध्ये इतका खतरनाक माहोल आणि इतका खतरनाक पैशाचा पाऊस होता. हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगच्या पुढे दाखवतोच. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो आहे ना, ब्लॉगला लाईक करून घ्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपल्या मामाच्या घराजवळच्या दादाचं म्हणजे आपल्या मामाचं लग्न होतं. जशी वरात निघाली, फटाके फुटले ना, आम्ही तयारी करून घेतली आणि सीधा येऊन पोहोचलो ट्रॅव्हल्स पाशी. कारण जे लग्न होतं ते होतं बाहेर गावी ना, आम्हाला इथून ट्रॅव्हल्स न जायचं होतं ना. आम्ही बसून कुठे जातो रे बा, चांगलं झोपून गेलो ना, फुल तमाशे चालू होते आमचे. कारण आम्ही तिघ जण सोबत राहिल्यावर कुठं शांततेत जाणं होते. आमच्या सोबत काकाही फुल फॉर्म मध्ये होता आणि गाडी एवढ्या स्पीड चालत होती, म्हटलं थोड्या वेळ झोपतो, पण आपल्या नशिबामध्ये कुठं चांगलं रिलर राहते. सीधी गाडी झाली ना वारे पंचर. काय गाडीवाल्या दादानं केलं पंचर सुधारले सुरुवात, आणि आम्ही कुठं चुपचाप बसतो. आम्ही सीधे पोहोचलो गाडीच्या वर. तर इथं थोडं आम्ही तमाशे वगैरे केले, गाडी वगैरे सुधारली आणि सीधा येऊन पोहोचलो मग आम्ही आमच्या लोकेशनवर. आणि ज्या जागेवर लग्न होतं त्या जागेवर हॉलवर पोहोचायला आम्हाला लागले होते रात्रीचे 3. म्हणून मग आम्ही म्हटलं आता सीधा जाऊन झोपून जातो. पटकन एक रूम पकडली, तिथे जाऊन कटकणारे झोपून गेलो. कुठं झोपणं होते रे बा, 2-3 घंट्याची झोप घेतली. सीधा सकाळी उठलो ना, सीधा येऊन पोहोचलो चाय प्यायसाठी. कारण सकाळी सकाळी आपल्या चाय शिवाय काही सकाळ होत नाही. म्हणून मग 3-4 कप चांगला चाय मारून घेतला. तयारी वगैरे केली लग्नाची. नवरदेवी पूर्ण बघायला तयार झालाच होता. मी म्हटलं लग्न तर दूर ठेवा, सगळ्यात पहिले आपण फोटो काढायला. चांगला 2-4 फोटो वगैरे काढून घेतला. इकडे डीजे सेटअप रेडी. मग थोड्याच वेळानंतर नवरदेवी घोड्यावर बसला होता. मग सीधी निघाली आमची वरात मंडप पर्यंत जाण्यासाठी. इथं फुल तमाशे चालू होते पोट्ट्यांचे. कोणी डीजे वर तर चढत जाय, तर कोणी थार वर चढत जाय. एवढा खतरनाक माहोल जमल्यानंतर तुमच्या भाऊ नाचन नाही असं तर होऊ शकत नाही. म्हणून मग कडक मध्ये एकदम खतरनाक नाचलो असलो. आणि थोड्याच वेळात झाला भाऊ पैशाचा पाऊस. कारण की गाणं एवढं खतरनाक चालू होतं ना भाऊ, पैसे तर एवढे उडले का विचार करा. 2-3 लाख रुपये फक्त उडवण्यातच चालले गेले. मग सीधा मी येऊन गेलो हॉलमध्ये. सगळ्यात पहिले केली आपण जेवणाची सोय. कारण भाऊ आपल्याला सगळ्यात पहिले लागली ताकद न भूक. जेवण वगैरे करून घेतलं आणि मग डायरेक्ट येऊन पोहोचलो रूम वर. इथे येऊन थोडा वेळ आराम वगैरे केला. आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं घरच्यासाठी वापस. म्हणून मग पटकन आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलो आणि सीधे येऊन पोहोचलो आपल्या घरच्यासाठी. नाही आजचा ब्लॉग इथे निघला. जर आता ब्लॉग आवडला तर तुम्हाला त्या लाईक आणि फॉलो करून घेतलं तुमच्या भावाला. तुम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.